वन्स अगेन वेलकम बॅक ऑन माय यूट्यूब चॅनल। तर आज मी पुन्हा एकदा एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले ऑन माय यूट्यूब चॅनल। तर आज आपण जाणार आहोत योगी हिल्सला। सो लेट्स गो। सो गाइस, मी मुलुंड स्टेशन वरून A405 ही बस पकडली। त्याचं तिकीट होतं 12 रुपये पर पर्सन आणि लेडीजसाठी हाफ तिकीट होतं। सो गाइस, योगी हिल्सला जाण्याचा जो रस्ता आहे तो गार्डनमधून स्टार्ट होतो। दॅट इज एक्साइटिंग। आणि आता तुम्ही बघू शकता माझे फ्रेंड्स आहेत आणि आम्ही आता गार्डनमध्ये आलेलो आहोत आणि त्या गार्डनचं नाव आहे सरदार प्रताप सिंग उद्यान। सो आता आपण थोडंसं गार्डन एक्सप्लोर करूयात, पण हा गार्डन राऊंडमध्ये आहे। सो आपण ते राऊंड न फिरता राईट साईडपासून स्टार्ट करणार आहोत। राईट साईडपासून थोडं पुढे गेल्यावरती इथे स्टेअर्स चालू होतात, तर आपण आता स्टेअर्सनी जाऊयात। शॉर्टकट असणारे, पटापट जाऊयात। आणि तुम्ही ते बघू शकता लेफ्ट साईडला इथे लहान मुलांचं गार्डन आहे, म्हणजे प्लेस एरिया टाईप। आणि आता आपण पटापट वरती जाऊयात। ह्या पायऱ्या जरा जास्तच आहेत, सो पटापट जाऊ। आणि मग वरती गेल्यावरती जे म्हणजे हे जे आहे तिथे आपण पोचलेलो आहोत आणि इथून समोर जो गेट आहे तिथून एंट्रन्स चालू होतो। सो गाइस, तुम्ही बघू शकता इथे किती सारे माकड आहेत। चार माकड आहेत, तुम्ही बघू शकता गाइस। 5 6 7 का अजून कुठे आहे? मग ते पकडूनच बोलले मी, त्या दोघांना पकडूनच बोलले। ते 2 माकड तर लाल आहेत ना। ठीक आहे, आधी मंदिरात जायचं। मग देवाचं दर्शन आधी। म्हणजे बघा कसा पोरगा असेल ना, एवढ्या देवाच्या दारात येऊन विचारते की देवाच्या पाया पडायला जायचं की नाही। शेम ऑन यू। आणि इथून तुम्ही बघू शकता इथून पण एक रस्ता आहे, तो आपण नंतर एक्सप्लोर करू। इथे गरबाची प्रॅक्टिस चाललेली आहे। आता आपण थेट जाऊया मंदिरात आणि हे आहे इच्छापूर्ती हनुमान मंदिर। तर आता आपण दर्शन घेऊयात आणि मग योगी हिल्स एक्सप्लोर करायला निघूयात। सो गाईज, आमची ट्रेकिंग स्टार्ट झालेली आहे आणि आम्हाला गाईड करायला बघा कोण कोण आहे। आणि तो दुसरा कुठे गेला? टी आहे। सॉरी गाईज, एक टी आणि एक तो आहे। सो लेट्स स्टार्ट फॉर द डे। इथे माणसं पण आहेत बरेच, तुम्ही बघू शकता। आणि आमचे 2 साथीदार पण आहेत। पावसाने ना सगळं हे करून टाकलं, घोळ करून टाकलं सगळा। पाऊस नसता तर अजून मजा आली असती, बट आता पाऊस आहे तर ना असं इरिटेट होतं मध्ये मध्ये। कारण का जर पाऊस असेल ना तर मग मला व्हिडिओ पण शूट नाही करता येणार। पण ठीक आहे, आता थोडासा पाऊस पडते म्हणून मी शूट करते, तेवढं तरी जमतंय। जोरदार पाऊस नको येते फक्त बस। तुम्ही इथे बघू शकता की केवढूसा रस्ता आहे, एकदम छोटूसा असा रस्ता आहे। त्यातून आपल्याला जायचं आहे एवढ्या डोंगरावरती एक्सप्लोर करायला। आणि तुम्ही आजूबाजूला बघू शकता सगळीकडे हिरवगार असं आहे, बिकॉज पावसाचा सीझन आहे तर हिरवगार तर असणारच। कैसा लगा मेरा मजाक? जाऊ द्या, बॅकग्राऊंड आवाज येतो, जरा इग्नोर करा। तर तुम्ही बघू शकता इथे किती चिखल झालंय पुढे। आणि हे बघा किती छान वातावरण आहे, हिरवगार असं खूप छान वाटतं इथे आल्यावर। फक्त हे काय आहे, अच्छा हां, असं पाणी ठेवलं इथे दगडांमध्ये, म्हणजे प्राण्यांना वगैरे। चल रे, तू कशाला थांबलास? तो गाईज माझ्या समोर बघा, हे मी काय बघतीये, सेम टू सेम टेम्पल रन सारखा रस्ता आहे। तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूला दरी आहे, म्हणजे त्या टाईपमध्ये। आणि समोर रस्ता आहे, ब्रिज। चल उठ बाजूला। सो गाईज, तुम्ही बघू शकता किती सुंदर असा व्ह्यू आहे, किती सुंदर असं निसर्ग आहे। पाठी दाखवलं तर तुम्ही घाबराल म्हणून पाठीमागे दाखवत नाही तुम्हाला। गाईज, इथे कोणाचं तरी रेनकोट आहे। माय गॉड। ते ड्रॅगन फ्लायज पण आहेत, पण तुम्हाला दिसत आहेत की नाही मला माहिती नाही कॅमेऱ्यामध्ये। चुप रे। अरे असे करतात। नमस्कार, ती माझी मैत्रीण आहे। येस, आय एम फिमेल। बाबाचा फोटो मस्त आहे, ये ना आता। नको येऊ जायचं गेट। सो गाईज, हे नेहमीच असतं गाईज, प्रत्येक फोटो मध्ये असतं। अरे यार, टाकणार आहे। चला हा फोटो पण थंबनेलला टाकू। ओ माय गॉड गाईज, तुम्ही व्ह्यू बघा किती चांगला आहे। वाव वाव वाव, एकदम फॉग आलाय पूर्ण आणि बिल्डिंग्स पण असं वाटतं की ढगात गायब झाल्यात। बघा बघा, वाव यार गाईज, हा व्ह्यू एकदम मस्त आहे।
ती गाणी लावते. मग तू तुझ्या ह्याच्यावरती लाव ना गाणी. मी लावत होती ना, हाच नको बोलला. कॅट वॉक कशाला म्हणतात एक्झॅक्ट? नदी का किनारा ये चंचल हवा. गाईज इथे नदी नाहीये पण ठीक आहे, गाण्यामध्ये आता ते बोलतात त्याला आपण काय नाही करू शकत. बरोबर की नाही साहेब? का साहेब तू काय एवढा शांत आहे? गाईज खूप शांत आहे. अरे यार साहेब तू का पाठी मागे? येस गाईज, कोट ऑफ द डे, ऑलवेज कीप स्माइलिंग, ऑलवेज बी स्माइलिंग. माझ्यासारखं. लिपस्टिक सांगते ना. चला पटकन परत पटकन. नका जाऊ हा. आमचं एवढं संपलेलं नाहीये. हा चला आता कुठे नेताय दोघ जण? हा का पण आहे. ए दादा चल इथे. अरे इथून आलो आपण. अरे तिकडून नाही आलो. ही काय काय बंद. अरे बघ इथून तर आलो. आणि इथे काय खड्ड्यात जायचंय? खड्ड्यात नेतोय मला. गाईज इथे ना रेनकोट होता मगाशी, जो तुम्हाला आम्ही व्हिडिओ मध्ये दाखवला. आता तो गायब झालेला आहे गाईज. ओह माय गॉड. मगाशी मी काहीतरी बोलत होती आणि ह्याने मला इग्नोर केलं. असेच करतात गाईज लोक. ओ माय गॉड गाईज, कुठे झरणार? ओ गाईज तुम्हाला नाही दिसू शकत कारण का खूप हे आहे तो आतमध्ये. हा बघा गाईज, आम्हाला वॉटरफॉल इकडे सापडू शकतो, फक्त थोडे आम्हाला जास्त कष्ट घ्यावे लागतील वॉटरफॉल शोधायला. गाईज आता आम्ही इथे थांबलोय. का थांबलोय ते नाही मला माहिती, पण आम्ही हे फालतूचे जोक्स मारतात गाईज. स्वतः मोठी शानी. कुठे जाताय? एक ह्या टोकाला सांगतोय, एक इकडे सांग. जाऊ दे गाईज, तिथे हे आहे काय बोलतात टॉवर आहे, तर आपण तो रस्ता न घेतलेलाच बरा. आपण इथूनच जाऊया. चल गाईज, किती सिन्सिअर म्हणजे किती डिसिप्लिन आहेत ना, लगेच ऐकतायत. सो गाईज एका पॉइंटला येऊन तुम्ही बघू शकता आम्हाला ही NES इंटरनॅशनल स्कूल दिसत आहे आणि इकडची बिल्डिंग. तर आता आपण पुढे अजून वरती जाऊन बघूयात अजून काय काय आहे. आम्ही फिरून फिरून वापस टॉवरच्या इथेच आलो, फक्त दुसऱ्या रस्त्याने आलो. तुम्हाला दाखवते थांबा. मगाशी आम्ही इथून आलेलो ह्या रस्त्याने, आता आम्ही ह्या रस्त्याने आलो. हे काय तुमचं काय? तो बघा उसको शरम आ गई की मी परत तिथेच घेणार. हा शी यार शूट नाही आलं. तर आम्ही मगाशी इकडून जाऊन आलो, हे बघितलं इथून जाऊन आलो, इथून जाऊन आलो. आता हा रस्ता बाकी, पण इथे मला नाही जायचं. चला पटकन फॉलो मी गाईज, फॉलो मी. बघा गाईज किती डिसिप्लिन्ड आहेत. मी बोलली फॉलो मी, तर लगेच मला फॉलो करायला लागलं. थोडाफार विचार करून आम्ही परत रस्ता बदललाय. जिथून आलो ना इकडे, म्हणजे त्याने आम्हाला दाखवला तो खड्डा होता, आम्ही तर खड्ड्यात नाही उडी मारू शकत. सो आता आम्ही इकडून दुसरीकडून रस्ता शोधला. गाईज आम्ही किती फास्ट चालतोय बघा. सो गाईज वी आर बॅक ऑन द रोड. जिथून आम्ही स्टार्ट केलेला तिथे आम्ही परत आलोय. आता आम्ही विचार करतोय दुसऱ्या रस्त्याने जायला, म्हणजे आम्ही इथून गेलेलो, आता आम्हाला इथून जायचंय. फ्रेंड्स कुठे पाठीमागे राहिलेत, मी पुढे आले. हे दोघं एवढे पुढे पुढे मला रस्ता दाखवायला आलेत. मी त्यांच्यासोबत चालते आणि माझे फ्रेंड्स बघा कुठे राहिले. अरे या लवकर. फायनली आले ते लोक. बघा किती पुढे गेले. काहीतरी शिका त्यांच्याकडं. मस्त वाटतंय गाईस. चला, त्यांना आपल्या भावना समजल्या. गाईज खूप चिकट पण झालेलं आहे, म्हणजे एवढं नाहीये पण मध्येच ना अशी माती माती आहे, त्याच्यात पाय जातो. बाकी ठीक आहे, म्हणजे रस्ता असं चालल्यासारखा प्रॉपर आहे, छोटा असला तरी. चला गाईज, हे कुत्रे एवढं माझं ऐकतात ना, आम लाईक दिल को छू लिया गाईज. सो गाईज बघा, हा मुलगा इथे एवढ्या लांब उभा राहिलाय आणि काय एवढ्या गवतातून इकडून आम्हाला चालायला लावतो. काहीतरी वाटलं पाहिजे याला, कुठे घेऊन चाललाय काय माहिती. दिसत तर काय नाही पुढे, गवत गवत सगळं हिरवगार.
आता इथे आल्यावरती असं वाटतं की खरंच कुठल्या तरी जंगलात चाललंय. बघू शकता चोहीकडे हिरवंगार आहे. याचं बघा काय चाललंय. गाईज तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर बटरफ्लाय. काय केलं साक्षी? माझं बटरफ्लाय घालून टाकलास. हे आले वापस पुढे पुढे. पटापट पटापट ते चालत नाही, मध्ये मध्ये रस्ता ब्लॉक करतायत. चला लवकर चल. बघ थांबला परत. चल गाईज बघा माझं किती ऐकतात. एवढं. तर आता आम्ही परत जिथून आलो तिथे चाललोय. यार काय वाटतंय गोल गोल फिरतोय बघा इथे. ती रेनकोटवाली जागा इथे वापस इथे चालू आम्ही. इथून जाऊ नाही तर इथून जाऊ. येतोय आम्ही याच ठिकाणी. गाईज या ठिकाणी काहीतरी गडबड आहे असं मला वाटतंय. चला खाली जाऊया वापस. हा रस्ता एक्सप्लोर करून झाला. हा रस्ता एक्सप्लोर करून झाला. आता आम्ही ह्या रस्त्याला चाललेलो आहोत. चला जाऊया. आपण वळूयात आपल्या पुढच्या सफरकडे. तर आता आपण जाऊयात पुढे. चलो गाईज. हे माझ्यासाठी थांबलेत. आणि आपले टूर गाईड कुठे आहेत? ये लवकर ये पटकन. धावत धावत पटकन फास्ट फास्ट. सो गाईज टेम्पल रनचा रस्ता परत आलेला आहे. गाईज इथे आल्यावर सगळ्यात जास्त कोण एक्सायटेड असेल तर ती साक्षी आहे. तिच्या उहू वरूनच कळतंय. आणि हे बघा कसे जोड्याने चालतायत. बघा ह्याच्या बॅग मधून काहीतरी अरे 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 हा डब्बा काढला. एवढ्या लगेच काढलं की माझं वाक्य पण कम्प्लीट नाही. मी पण आणलं डब्बा. काय आहे गाईज डब्यात? अरे खजूर आहेत गाईज. खारे खजूर आहे. पागल आहेस का तुम्ही? बरोबर बोलते तुम्ही. गाईज तुम्ही पण घ्या. वाव गाईज तुम्ही रस्ता बघू शकता किती सुंदर दिसतोय. म्हणजे असं दोन्ही बाजूला हिरवगार हिरवगार आणि मध्येच असा रोड. जसं आपण फिल्म्स मध्ये किंवा असं पोयम्सच्या ह्याच्यावरती असतो ना, बुक मध्ये दिलेला असतो. ग्रीनरी ऑन द बोथ साइड्स ऑफ द रोड. तसा वाला व्ह्यू वाटतं एकदम. 2 रस्ते तर फिरून आलो. तिथे आम्हाला काय भेटलं नाही. फक्त एक टेम्पल रन सारखा एक ब्रिज भेटला बस. बाकी काय नाही. गाईज मला एक गोष्ट दिसलेली आहे. मी तुम्हाला दाखवते. थांबा थांबा. स्विमिंग पूल गाईज बघा स्विमिंग पूल. ओ माय गॉड. इथे आपण पोहू नाही शकत बट तरी पण भरपूर पाणी वाटतं यार. पावसाचं सगळं पाणी इथेच साठलंय वाटतं. चला जाऊ दे. मला धबधबा बघायचा गाईज. बघू शकता आम्हाला काय सापडलेलं आहे. वर्षानुवर्ष जुना म्हणजे एकदम प्राचीन काळातला असा. अरे वेडी ते हा पक्ष्यांना वगैरे पाणी प्यायला चांगलं आहे ना. प्राण्यांना म्हणजे पक्षीच पिऊ शकतात. प्राण्यांची एवढी हाईट नाही पुरणार कारण असं एवढं मोठं आहे. कसं पुरेल बाळा? ते केवढं कसं हाईटला आहे बघ ना. पण चांगलं आहे म्हणजे ऍटलीस्ट पक्ष्यांची वगैरे तरी सोय होईल पाणी प्यायची. व्हेरी गुड व्हेरी गुड. अगं तू पक्षी आहेस काय? त्याच्यात काय पाण्यात हात घालते? किती खोल आहे गाईज इथे. मला वाटलं गोगल गाय गायज. तिथे आम्ही मगाशी गोगल गाय बघितली पण मी फोटोज काढत होते ना म्हणून तुम्हाला व्हिडिओ मध्ये न दाखवता आली. ही बघा गाईज गोगल गाय. किती मस्त ना म्हणजे एकदम छान. हे बघा आणि इथून आहे ते पाण्याचा सोर्स गाईज. असं असं वरून वरून सोर्स. अरे हो सोर्स कोड नावाचा एक मूवी आहे तो नक्की बघा. गपरे. आता तिथेच तर चाललेत मग मी काय चुकीचं बोलले? मी तेच बोलले. काय बोलत होती काही. साहजिकच आहे की पावसाळा आहे तर सगळीकडे हिरवगार असणारच आहे. सो गाईज आता तुम्ही बघू शकता इकडे सगळं हिरवगार आहे आणि आम्ही मस्तपैकी जंगल हुंदडून आलेलो आहोत. आणि आता आम्ही चाललोय परत रस्त्याला लागतोय. इथून हे बघा हे आमचे मित्र आमची वाट बघ. रिटर्न जायला हवं की अजून पुढे एक्सप्लोर करावं? असं पाठी पण एक एक्सप्लोर करायला आहे म्हणजे तिथे धबधबा आहे असं ते काका आम्हाला म्हणाले. सो आता आम्हाला ते एक्सप्लोर करावं लागेल. तर मी पुढे जायचं की पाठी जायचं डिस्कस करून तुम्हाला सांगते. बाय. अरे तो असा म्हणाला की या कुत्र्यांच्या पाटणीवर बसून जर आपल्याला त्यांनी नेलं तर मी बोलले ओ वाव
थुकलो असं होऊ शकतं का गाईज? नाही होऊ शकत. त्यांचं वजन काय, आमचं वजन काय, काहीही बोलतात, काहीही. तुझं वजन कमी आहे. म्हणजे तू हाड A few moments later. आमचे टूर गाईड आमच्या पाठी चालतात. अरे जावा पुढे, चला पटकन. यार गाईड ती ऐकतात ना हे लोक. साक्षी तुला चटवी म्हणाला. कैसा लगा मेरा मजाक? कसे असतात ना गाईज मित्र, मी सॉरी बोलली ना पण. किती वाईट बोलतात. सटवी बोलला. हा गाईज आविष्कारचा फोन काढला साक्षीने फोटो काढता चुकून काढता. पडला. ओके. हा म्हणून तर तुला सटवी म्हणाला, कळलं तुला? सो गाईज आता आम्ही वरती चाललोय, म्हणून त्याने मला इकडे बोलवलं. वरती म्हणजे इथे पाठीमागे वरती, कारण या साईडने दाखवलं ना की चांगलं नाही येते, म्हणजे चांगलं दिसत नाही. सो लेट्स गो फोटो काढ ना गाईज. तिकडचा. यही नहीं, अभी और सुनिए. वंदना 1 hour later. गाईज ह्या रस्त्याला खूप चिखल आहे, मग अशा रस्त्याला एवढं नव्हतं. इथे खूप चिखल आहे. सो बी केअरफुल वाईल वॉकिंग. चला पटापट जाते. तर ही आमची व्हिडिओ क्रिएटर. हिला आत्ता टाइम मिळालाय, तिला स्वतःचा. आता ती डब्यासोबत खेळते. अरे तुम्ही फोटो काढत होतात ना, म्हणून मग मी थोडीशी मज्जा करते. मज्जा गाईज. तर माझा डब्बा पडला तर माझी आई मला घरी नाही घेणार. डब्बा गाईज मॅचिंग रेड. जसं एकदम गार्डन सारखा व्ह्यू आहे. लावायचे जराशी. गाईज हिचं बघा काय चाललंय. मगाशी बोलत होती ना माझी लिपस्टिक कमी झाली, आता बरोबर लिपस्टिक लावते बघा. सो गाईज वाव, तुम्ही बघू शकता समोरचा रस्ता किती मस्त आहे. म्हणजे एकदम असं फेरी टेल सारखा किंवा असं वेब सिरीज मध्ये वगैरे दिसतो ना, तसा एकदम सुंदर आहे. वेब सिरीज आहे, एक्झाम्पल दे. अरे असतात ना वेब सिरीज, म्हणजे वेब सिरीज यार. थांब मला आठवू देतो, ट्वायलाइट. सो गाईज आता आम्ही परत चालायला सुरुवात केलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि इकडे असं एकदम प्लेन असा रस्ता आलेला आहे. आणि इकडे काय आहे, इकडनं बहुतेक पाणी येत असावं. तर गाईज तुम्हाला मला एक मेसेज द्यायचा आहे की तुम्ही कुठे पण फिरायला जात असाल, भले ती ट्रेकिंग असो किंवा कुठेही, तर मेक शुअर की तुम्ही तिथे कचरा नाही करणार. आणि जर तुम्ही तिथे काय खायला वगैरे नेलं असेल तर ते खाऊन झाल्यावर जे पॅकेट्स असतात ते तुमच्या सोबतच ठेवा. आणि घरी गेल्यावर किंवा येता जाता रस्त्यात कुठे डस्टबिन भेटलं तर त्या डस्टबिनमध्ये टाका. ओके प्लीज. आणि हा मेसेज सगळ्यांना सांगा. गाईज आता आम्ही वॉटरफॉलच्या शोधात चाललेलो आहोत. आय होप की आम्हाला वॉटरफॉल भेटेल. पाय बुडवायला भेटला तरी भरपूर झालं. भात पुरी भात. ओ माय गॉड गाईज, तुम्ही बघू शकता पाय भिजवायला बोलले तर खरंच पाय भिजवण्यापुरताच वॉटरफॉल. डोकं पण टाकू शकतात. नाही टाकायचं मला डोका. ओहो चालेल. व्हॉट अ पिक गाईज. 2 minutes later. म्हणजे ते फीज की साक्षीला घे, पार्टी साक्षीला घे. असं मला साक्षी बोल. म्हणायचं. साक्षीला. काय साक्षी तुला काय म्हणायचं बोलू शकतो. ये मैं हूँ, ये मेरे फ्रेंड्स हैं. अरे मेरे काय करता आम्ही ते बसलेलो आहोत आणि आम्ही आता हे खातोय. तर जसं मी तुम्हाला मगाशी बोलली की आपण जर तिथे ती बसून गोष्ट नाही खायचं खाल्ली त्याला. तर आपण ह्या गोष्टी म्हणजे जो कचरा आहे तो आपल्यासोबत घेऊन जायचा. ठीक आहे गाईज. चला उठा. सो गाईज आम्ही असं थोडंसं पुढे चालत आलो आणि आता आम्ही परत डिसाईड केलं की आपण आता रिटर्न जाऊया. कारण पुढे काहीच नाही, पुढे फक्त रस्ता आहे. बरंच चाललो आम्ही पण रस्ताच आहे. त्याच्यामुळे आम्ही डिसाईड केलं की आता परत रिटर्न जाऊया आणि मग तिथून धबधब्याचा शोध घेऊ.
सो लेट्स गो गाईज. अरे यार इथे सगळं चिखल चिखल आहे यार. गायचे काय थांबा, हे बघा पूर्ण चिखल चिखल आहे आणि अशा चिखलातून चालत जायला लागते. पाय बी जाण्याची म्हणजे सरकण्याची भीती आहे. आणि हे लोक मला पाठी टाकून गेलेत. काय वाटतं की नाही यांना, लाजा बिजा आहेत की नाही. ते पण गाणी गात गात चाललेत मस्तपैकी. हाच तो माझा सखा जो माझ्यासोबत चाललाय. गाणी बघा यांची, गाणी बघा. ठीक आहे गायस, यांचे फालतू गाणी ऐकण्यात तुम्हाला इंटरेस्ट नसेलच मला माहिती आहे. तर तेवढा पुढे रस्ता आहे तर तो आम्ही बघू. खूप चिखल आहे. काय बोलले काय बोलले पुढे पुढे चल. काय बोलले ते तर सांग. ते आहे पुढे पुढे ते सांगतील आपल्याला. ते बोला हाय. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. पुढे एक भाजीवाली आहे आणि तिच्या राईटला वॉटरफॉल आहे असं त्यांचं म्हणणं ओ आहे. माय गॉड. तर गाईज आपलं वॉटरफॉलला जायचं स्वप्न म्हणजे तेच ते ती पूर्ण होणार आहे गाईज. सो आता आपण जस्ट पाय फक्त ओले करून आलेलो आहोत. तर आता बघू जर आपल्याला मोठा धबधबा भेटला तर आपल्याला अजून मजा करता येईल. आणि फोटो पण काढले तिथे. तर तुला तुझा इन्स्टा आयडी द्यायचा असेल तर देऊ शकते. लोक लाईक करतील तुझे फोटोज. बट तो प्रायव्हेट आहे. हा मग जाऊ दे. पब्लिक केलं ती सांगेल तुम्हाला. मग आम्ही तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ नोटिफाय करू. साक्षी_.GG तुम्ही मला फॉलो दिला तर मी एक्सेप्ट करेल. मेसेज करू नका प्लीज. ओके गाईज, तर बघू आता आपण धबधब्याच्या शोधात जाऊया पुढे. आय होप आपल्याला मस्तपैकी धबधबा भेटेल. ओके, आणि आमचे सवंगडी आमच्या सोबत आहेत. दुसरा कुठे आहे? लावून फिरते. 346 minutes later. गाईज रस्ता बदला. शियार गाईज, हे प्राणी लोक ना असं रस्त्यात हे करतात. वॉटरफॉल तुला वाटतंय? पाणी आलं तर मग बाद. चल मग आपण फिरूया. पण खूप एक्सप्लोर करायचं बाकी आहे. मध्ये तिथे रस्ता थांबायला पण आहे. आपण खाऊ शकतो भरपूर काय काय. मला खूप एक्सपिरियन्स पानं आहे. खायचे. ते बकरीसारखं काम करत नाही. सो गाईज आम्ही एवढा आलो इथे धबधब्याच्या शोधात आणि इथे आल्यावर आम्हाला बघा काय भेटतं. ते वॉटरफॉल नाही आहे का, तिथे रेती फॉल आहे. खरंच काय हे बघा सुका ठाक पडला इथे. काहीही धबधबा बिबधबा नाही. आम्ही एवढे कष्ट करून आलो, सगळे फुकट गेले, वाया गेले. फायनली आम्ही सगळं फिरून फिरून परत बॅक टू द वे जिथे आम्ही स्टार्ट केलेलं तिथे आम्ही आलेलो आहोत. बॅक टू दॅट पॉइंट. आणि तर आम्ही खूप सारी मजा करून आलेलो आहोत. वॉटरफॉल तर आम्हाला भेटला नाही बट स्टील वी हॅड लॉट ऑफ फन. एवढं फिरून पूर्ण जंगल एक्सप्लोर करून आता आम्ही कंटाळलो. आम्हाला भूक लागलेली आहे. सो आम्ही काय काय खायला आणलेलं तुम्ही बघू शकता. हे बघा काय हे बघ गाईज मावा केक. आणि हे बघा हे आहे. आणि अजून भरपूर काय काय खायला आणलंय. पण आता इथे सगळंच नाही दाखवायला जमत आहे तर ते आम्ही खाऊ तसं तुम्हाला दाखवतो. हे तर पहिले खाऊ द्या. खूप भूक लागले. भेटते नंतर. बाय बाय. गाईज आता आम्ही केक खाणार आहोत. तुम्ही पण खा, मी पण खाते. तुमच्यासाठी खायचं. गाईज मी आणलेल्या आहेत कोथिंबीर वड्या. आणि मी तुम्हाला दाखवायच्या आधीच ह्या लोकांनी उचलून खायला पण सुरुवात केली. भुक्कड लोक. बघ ना, खायला पण सुरुवात केली. तुझं आता खाऊन पण झालं गेलं. सो गाईज आम्ही असं एवढं सगळं खाऊ खाल्लेलं आहे आणि त्याचे पॅकेट्स आम्ही आमच्या बॅगेमध्ये घेऊन जाणार आहोत. इथे कुठेच टाकणार नाही आहोत. सो गाईज म्हणून तुम्ही पण कुठे गेल्यानंतर आपला कचरा आपल्या सोबतच घ्यायचा असतो. तुझ्या बॅगेत टाकणार आहे. हा तेच ते. I hope you like the video, you enjoyed the video. So please like, share and subscribe. नमस्कार, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. हे काय मस्त केसांचं पाचा. गाईस या व्हिडिओ हे बघा गायांचं काय. कर ना काय करू आता जे बोललास ते परत बोल. साक्षीला कुठलं गाणं लावशील माहितीये का? दिल्ली वाली गर्लफ्रेंड. आविष्कार कोणत्या दिल्लीवाल्या गर्लफ्रेंडला सोडून आलाय.
चांगली लाव ना गाणी यार. सानिया बाजूला हो. 2 मिनिटं. मला पण घे ना. मला घेतलं असतं घेतो काय ना, प्रॉब्लेम आहे आता फोटो मध्ये. चांगला photo नाही नाही तुला मला फोटो Big मध्येच Boss चं नाही चालू होतं, Big Boss घ्यायचंय. चं. तुला मला फोटो मध्येच नाही घ्यायचं म्हणून तो बोलला साईड. तुम्ही बाजू आम्हाला. मी तुमचे फोटो खराब करणार आता. सो गाईज लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब